आणि लातूर पाठोपाठ धाराशिवच्या भोगजी शिवारातही या शंखधारी गोगलगाईंनी शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं केलंय। रात्रीच्या अंधारात सोयाबीन पिकावर गोगलगाईंचा हल्ला होतो, त्यामुळे दुबार पेरणी केलेली पिकं सुद्धा धोक्यात आली आहेत। पीक वाचवण्यासाठी अनेक कुटुंब रात्री बॅटरीच्या उजेडात शेतामध्ये उतरतात। महिला, लहान मुलं आणि वृद्ध सुद्धा या गोगलगाई वेचताना दिसतात। या संकटामुळे शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे। आम्ही एक 3-4 तासला तर 20-25 किलो गोगलगाई आम्हाला सापडतात। एक 2 तास जर आम्ही फिरलो ना फॅमिली सगळी तर पूर्ण एक 2 बकेट गोगलगाई सापडतात। आणि त्यांनी एवढं आमचं नुकसान केले की मागं काही ठेवलेलं नाही। जसं आम्हाला सोयाबीनचा 15-20 क्विंटलचा जे उतार पडतो ते आम्हाला वर्षी अशी भीती पडली की 2-3 क्विंटल निघतंय का नाही। 3 एकर सोयाबीन आहे। आता गोगलगाईनं त्यातलं काय निम्म खाल्ले, चालू जाऊन खायला। कशी कशी खाती गोगलगाई? ती झाडावर चढून खायला दी। म्हणजे दिवसा खाती रात्री? नाही, रात्रीच खाती। मग काय काय करता त्यासाठी तुम्ही? तर गोळा करतात आम्ही। मावशी काय हे दररोजचं गोळा करणं? हे तेव्हा काय एवढं लेक सुद्धा आमची गोळा करते ती। इतका आम्ही रस्ता गोळा करतो, 12 वाजता आम्हाला झोप नाही। सगळं खायचं, खाल्लं सगळं त्यांनी शेण, कशाने आम्ही भरपाया करावी। आणि 3 एकर असल्या रोज टोपलं काढायच्या, गोळा करायच्या, ह्याने खायचं आम्ही, डबल पेरायचं, खत बी भरानं आणायचं, काय काय भागवावं आम्ही तरी आता। मग काय शाळा झाली की रात्री गोगलगाई गोळा करायला तुका? किती केले गोळा? 150 पाटी।